तुम्हाला माहितीये का या मंदिरातील देवाची मूर्ती समुद्रात विसर्जन केल्यावर पुन्हा पुन्हा समुद्रकिनारी यायची। चला तर मग याच मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया आपल्या मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 35 मध्ये। ग्वागर मध्ये वरच्या पाटात फेरफटका मारत असताना मी आज येऊन पोहोचलोय डोंगर पायथ्याशी वसलेल्या या श्री दत्त मंदिरात। हे मंदिर मुख्य रस्त्यापासून फक्त 200 ते 250 मीटर अंतरावरती आहे। मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर एक स्वच्छ आणि सुंदर तळ देखील आहे। मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला समोर प्रशस्त पटांगण पाहायला मिळतं। तिथून थोडंसं पुढे चालत आल्यावर तुमचा या मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो। या मंदिराचा सभोवतालचा संपूर्ण परिसर हा हिरवागार असल्यामुळे इथे एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते। श्री दत्ताची ही मूर्ती इथल्या मच्छीमारांना समुद्र किनारी सापडली होती, परंतु विसर्जन केल्यानंतरही ही मूर्ती पुन्हा पुन्हा समुद्र किनारी आढळायची आणि मग सन 1905 ते 1906 या दरम्यान या मंदिराची स्थापना झाली आणि डिसेंबर 2006 मध्ये या श्री दत्त मंदिराचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला। शिवाय या मंदिराच्या परिसरात दत्त मंदिरासमोरच एक सुंदर आणि लहानसं असं गणपती मंदिर देखील आहे। शिवाय या मंदिरात दरवर्षी दत्त जयंती सोहळा अगदी आनंदात साजरा केला जातो। ग्वागर मधील तुमच्या देवदर्शनाच्या सेव्ह लिस्ट